हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आणि आज माझा पहिलाच दिवस आहे व्लॉगचा. आणि काय बोलू मला नाही समजत आहे, कारण पहिलाच दिवस आहे. आणि मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती की काल मी बनवायचा प्रयत्न केलेला फर्स्ट व्लॉग, आणि सगळ्या व्हिडिओज आणि सगळं छान झालं होतं. आणि मला काय झालेलं मलाच नाही माहिती. त्या व्हिडिओ मी स्वतःच डिलीट करून टाकल्या. म्हणजे माझं स्टोरेज फुल झालेलं. तर बाकीच्या सगळ्या व्हिडिओज, फोटोज आणि डिलीट करताना त्यामध्ये मी त्या व्हिडिओजसुद्धा डिलीट करून टाकल्या. आणि माझ्या नंतर लक्षात आलं की मी त्या व्हिडिओ डिलीट केल्या. आणि त्या इतक्या छान व्हिडिओ होत्या. काल मी त्यामध्ये दाखवलेलं चाय बनवताना, प्लस जे काय मम्मीने पनीरचं सांगितलेलं बनवायला ते बनवताना मी सगळं रेकॉर्ड केलं होतं त्यामध्ये. आणि माझ्याच काही चुकांमुळे मी ते डिलीट करून टाकलं. आणि त्या इतक्या छान झालेली ती व्हिडिओ की मला त्याच्यानंतर खूप असं वाईट वाटलं की एवढं छान बनवून नंतर ते कसं माझ्या डोक्यात काय आलं माहीत नाही, आणि मी कुठच्या विचारात होते हेही मला माहीत नाही. पण ते डिलीट झालं माझ्याकडून. आणि त्याच्यानंतर मी आज बनवते ब्लॉग, आणि तो आजचा ब्लॉग पहिला आहे. कालचा ब्लॉग होता पण तो डिलीट झाला आहे माझ्याकडून. ठीक आहे, होतं असं. पहिली सुरुवात आहे, आणि जोपर्यंत अडचणी येत नाही तोपर्यंत आपण शिकत पण नाही. त्यामुळे आजपासून आपण सुरुवात करूया. आणि मला खात्री आहे की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतील, तुम्ही नक्की बघाल. आणि आज मी तुम्हाला मी घरात काय काय करणार आहे, मी कुठची कामं करीन, काय काय बनवीन, ते सगळं दाखवणार आहे. तुम्ही नक्की बघा. आणि आज मी सुरुवात करते आपलं घर दाखवण्यापासून. ते तुम्ही माझं घर बघा. हे आहे माझं घर, आणि हा आहे बेडरूम. हा बेडरूम आहे, ही मी आहे. आणि आता आपण बाहेर जाऊया, मी तुम्हाला हॉल दाखवते. तर हा आहे हॉल. हा हॉल आहे. आणि आमच्याकडे हे असे क्यूट मासे आहेत, जे की हळूहळू करून मोठे होत आहेत. बाकी हे आहे आमचं घर. हे आहे किचन. हे मंदिर आहे. आणि ह्या आमच्या गुरु आहेत, परमपूज्य कलावती आई. यांना तुम्ही ओळखतच असाल. जे ओळखत असेल त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही यांना ओळखता का. बाकी हे आमचे गुरु आहेत, आणि हे आमचे 33 कोटी देव आहेत. आणि आता सध्या कामं आहेत खूप सारी, जी की मी करणार आहे थोड्या वेळाने. तर तुम्ही माझं घर बघितलंच असेल, तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज ॲक्च्युली घरात कोणीच नाही आहे. मम्मी गेली आहे तिच्या कामासाठी बाहेर. आणि टोटल आम्ही घरामध्ये 5 जण आहोत. आधी 6 जण तसं बघायला गेलं तर, दीदीला पकडलं तर. आणि वहिनी आत्ताच आली आहे, फेबमध्येच लग्न झालं आहे दादाचं. तर दादा गेला आहे कामासाठी बाहेर, आणि वहिनी जॉबला जाते, सो ती कामाला गेली आहे. पप्पा पण कामाला गेले आहेत. मम्मी फक्त ती आमचे जे गुरु आहेत, जे की तुम्हाला मी दाखवले, सो त्यांच्या मंदिरात गेली आहे. ती रोज जाते तिथे सेवेला, आणि सो ती तिथे गेली आहे. मी तिथेसुद्धा तुम्हाला दाखवीन, ते मंदिरसुद्धा तुम्हाला मी नक्की दाखवीन, तुम्हाला आवडेल. आमची खूप श्रद्धा आहे त्यांच्यावरती. तर आज सगळे बाहेर आहेत, आणि मीच आहे घरात. आणि मम्मीने मला कामाची मोठी लिस्ट दिली आहे, ती करायची आहेत कामं. तर मी काय काय करीन ते तुम्हाला नक्की दाखवीन. प्लस माझी बहीण आहे, ती 3rd फ्लोअरला राहते, म्हणजे माझ्याच विंगमध्ये, बिल्डिंगमध्ये राहते. सो ती 3rd फ्लोअरला राहते. आणि माझे छोट्या भाचा आणि भाचीसुद्धा आहे, सो ते तुम्हाला दाखवीन मी. माझे जे जिजू आहेत ते US आहेत कामाला, शिपवरती. तर ते येतील तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर दीदीच्या घरीसुद्धा तुम्हाला नेईन, कारण तीसुद्धा छान छान जेवण बनवते. म्हणजे वेगळे प्रकार ट्राय करते बनवायला, आणि खूप छान जेवण बनवते. तर एक दिवस मी तुम्हाला तिथे नेईन, आणि ती काय काय बनवेल आणि ती कशी बनवते तुम्हाला नक्की दाखवीन. पण आज मी तुम्हाला मी काय करणार आहे ते सगळं दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा, मला सपोर्ट करा.
आणि भेटूया आता चाय बनवताना. मी तर थोड्याच वेळाने चाय बनवणार आहे. मी तुम्हाला ते दाखवेन की कशी बनवते, काय बनवते, ते तुम्ही नक्की बघा. गाईज मी ॲक्च्युली चाय बनवताना व्हिडिओ बनवणार होती, पण मम्मीने काम दिलं आहे, तर विचार केला की मी पण तुम्हाला दाखवावं. तर मी गहू साफ करते. गहू केवढे टाकते, हे गहू आहेत, हे साफ करायचे आणि हे साफ केलेले, अजून हे सगळे साफ करायचेच आहेत. तर मम्मी जाताना सांगून गेली की तू गहू साफ कर. तेच मी आता करते. तर विचार केला की तुमच्याशी सुद्धा शेअर करून की मी काय करते. चाय बनवतानाची व्हिडिओसुद्धा मी नक्की टाकेन आणि तुम्हाला दाखवीन की मी कशी चाय बनवते. Makai no sora de pika pika 渋谷区までも心はプラ笑って走ってドッキドキルンちょっと変なパワーがバン黒い翼フラフラスウェイでも夢はきらめくブライトネスプレイ子供みたいにほらほらおい俺はまだまだ just a boy 体充電ときめく日周りが動くスピードに止まらねえよ胸がブンブン小さな悪魔のライズमी तुम्हाला आता डायरेक्ट चाय बनवताना व्हिडिओ दाखवेन की कारण की तुम्ही बघेपर्यंत बोर व्हाल आणि मी स्वतः पण खूप बोर होते गहू आणि साफ करायला मम्मीने सांगितले की. तर मी तुम्हाला चाय बनवताना व्हिडिओ दाखवते. गाईज झालेत गहू साफ करून, ह्याच्यात जे आहेत ते साफ केलेले आहेत, बाकी साफ करायचे आहेत आणि आजच्यासाठी एवढे बस मी साफ केले आहे. मी आता चाय बनवते, सो तुम्हाला आता दाखवते. तर गाईज मी चाय बनवायला ठेवली आहे आणि आता मी बनवते, तुम्ही बघा. मन धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याचसाठी धाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याचसाठी धाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे सोबळने सुजांभळ हसू काळीज तरी बी तुझ्याच नाव तुझाच गाव तुझीच येस जाव तरी दूर कसर जाव साबणने सुजांभळ हसू काळीज तरी बी तुझ्याच नाव तुझाच गाव तुझीच येस जाव तरी दूर कसर जाव. सो गाईज तुम्ही बघितलंच असेल की मी चाय कशी बनवली आणि मी आज काय काय केलं. तर चाय आणि ही बघा म्हणजे चाय आणि माझा कप. तर आज तुम्ही बघितलं असेल मी काय काय केलं. तर आजच्यासाठी एवढंच. मी खरं तर दाखवणार होते की मी आज संध्याकाळी काय काय बनवणार आहे जेवण वगैरे, पण आजच्यासाठी बस झालं. बाकी मी उद्या काहीतरी असं वेगळंच काहीतरी पदार्थ बनवायचा ट्राय करेन आणि मी तुम्हाला नक्की दाखवीन की मी उद्या काय बनवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या मराठी मुलीला आणि तुमच्या फ्रेंडला तुम्ही नक्की सपोर्ट कराल.
मला खात्री आहे. आणि तर आजच्यासाठी एवढंच. तर तुम्हाला नक्की माझा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच. परत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो आतासाठी बाय गाईज.